परमपूज्य अशोकनाथ प्रभू यांचा 27 फेब्रुवारीला राहता तालुक्यातील श्री क्षेत्र बजरंगवाडी येथे प्रथम पुण्यस्मरण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। परमपूज्य अशोकनाथजी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्तानं 25 फेब्रुवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी 26 फेब्रुवारीला अशोकनाथजी महाराज यांच्या समाधीला अभिषेक करण्यात आला। भामाठाण येथील अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती अरुणनाथजी महाराज यांचं प्रवचनही यावेळी झालं। संत योगीराज गंगागिरी महाराज, नारायणगिरीजी महाराज, श्री संत साईनाथ बाबा, तसेच त्या पद्धतीने अशोकनाथजी महाराज याही या ठिकाणी अवतीर्ण झालेले होते। जीवाला यावा लागतं, देवाला आणावा लागतं आणि संत येतात। आणावा लागतो तो देव आहे, यावाच लागतो तो जीव आहे आणि येतात ते संत। संत या ठिकाणी काय येतात तर जगाच्या उद्धारा करता येत असतात। उद्धाराया जन दीन जना, अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन दीन जना। दीन दुबळ्यांना उद्धार करण्याकरता संत मायबाप इथे येतात आणि संत सर्वांना एकत्र करत असतात। ज्ञानोबाराय या भूमीमध्ये जन्माला आले, त्या काळात विखुरलेला समाज होता। ज्ञानोबारायांनी त्याही काळामध्ये सर्व समाजाला एकत्र केलं आणि पंक्ती दिल्या, मेळवली मांदी वैष्णवांची, जयाने घातली मुक्तीची गवांदे, मेळवली मांदी वैष्णवांची। ज्ञानोबाराय सांगतात सर्वांना एकत्र करून मुक्तीच्या पंक्ती त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी दिल्या। बाण संत त्या ठिकाणी जगाच्या कल्याणाकरता आलेले होते। आताही जे अशोक प्रभुनाथ महाराज आहे, दत्त उपासक होते। भगवान दत्तात्रयाची सेवा त्यांनी केलेली आहे आणि दत्त स्वरूपच कार्य त्यांचं होतं। मला ज्यांनी इथं येण्याचा आग्रह केला ते वेणुगोपालजी, जयपुरी अण्णाजी। मला खऱ्या अर्थाने अशोक बाबा विषयी फार माहित नव्हतं। अण्णांनी फार अनुभव सांगितले या ठिकाणी। महाराजांच्या विषयी काही ज्या अनुभूती त्यांना आलेल्या आहेत त्या सांगितल्या आणि महाराजांची निष्ठावान भक्ती त्यांच्याकडे पाहून मला आनंद वाटला। माणसाला आजही देवाप्पा सांगत असतात, धर्माची गाडी जाताना लागते, कावळा काकपश्याला लागतो, मग काक प्रशाला कावळा लागतो। आणि त्या ठिकाणी शाप दिला होता, म्हटले सीता म्हणाली एक काम करा, ज्यानी ज्या खूप भावनेने दृष्टीने पाहिलं ना माझ्याकडे, आता कावळ्याला एका दृष्टीला करा। तेव्हापासून कावळ्याला एकच बुबुळ आहे। बुबुळ दिसायला दोन आहे पण एकाच डोळ्याने कावळ्याला दिसतं, दोन डोळ्याने नाही। ओशात्या महाराज चुकी झाली आणि माणसाची भेद दृष्टी नष्ट व्हावी आणि असणारा भेद निघून गेला की एक आपली चांगली दृष्टी आपल्या अंतःकरणात येते आणि आपल्याला चांगल्या दृष्टीचं ज्ञान संत देत असतात भगवंताकडून प्राप्ती करून। कारण जीव आरोपी आहे, जीव आरोपी आहे, जगत कोर्टा आहे, जीव आरोपी आहे, जगत कोर्टा आहे, विश्वर न्यायाधीश आहे। या जीवरूपी कोर्टामध्ये जीवरूपी आरोपीला विश्वरूपी कोर्टा, विश्वरूपी न्यायाधीशाकडे जगतरूपी कोर्टात जायचं असेल, विश्वरूपी न्यायाधीशापर्यंत पोहोचायचं असेल, जीवरूपी आरोपीला योग्य न्याय मिळवायचा असेल तर त्या जीवरूपी आरोपीला जगतरूपी कोर्टामध्ये विश्वरूपी न्यायाधीशाकडनं निर्णय आणि चांगला न्याय मिळेल। पण कधी संत रूपी वकील भेटले तर, आणि अशोक बाबा रूपी संत वकील भेटले तर जीवरूपी असणाऱ्या आरोपीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। या पुण्यस्मरणाचं औचित्य साधत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या यंग युनियन ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला। यंग युनियन ग्रुपचे अध्यक्ष विवेक छेपुरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विद्यार्थी सदस्यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेकरिता विशेष परिश्रम घेतले। आमच्या ग्रुपची सुरुवात ही कॅन्टीनमध्ये झाली। कॅन्टीनमध्ये बसल्या बसल्या आम्ही असा विचार केला की आपण जे रोजचे पैसे खर्च करतो ते पैसे आपण चांगल्या कार्यासाठी जर वेस्ट केले तर जास्त उपयोगी होईल। त्यामुळे आम्ही फर्स्ट कार्यक्रम हा आदिवासी एकलव्य शाळा, संजीवनीची आदिवासी एकलव्य शाळा आहे तिथे केला। त्यानंतर आमचा ब्लड डोनेशन कॅम्प आज आम्ही इथे करत आहोत। आम्ही संजीवनी शाळेमध्ये कॉलेजमध्ये 40 मुलांचे रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घेतले की जेणेकरून पुढे ज्याला पण गरज भासेल रक्ताची
त्याला आम्ही कॉल करून बोलवून घेऊ आणि पुणतांबा येथे आज अशोक बाबांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही आज इथे पण ब्लड डोनेशनचा कार्यक्रम केला. इथे पण आम्ही 18 फॉर्म जवळजवळ भरून घेतले आणि त्यांना पण आम्ही केव्हा पण गरज लागेल तेव्हा बोलवून घेऊ. हम यंग यूनियन की तरफ से हमने डिसाइड किया है कि ब्लड डोनेशन करना चाहिए. अभी ये ब्लड डोनेशन में हमने क्यों ये फॉर्म्स सेलेक्ट किया? ये फॉर्म्स का कारण ऐसा है, जो अभी आज अगर अपन ज़रूरत नहीं है तो भी अगर अपन ब्लड कलेक्ट कर रहे हैं तो उसका ब्लड का डेट रहता है 3 महीना या 4 महीना. 3 या 4 महीने के बाद वो ब्लड वो डिस्पोज करना पड़ता है. तो हम लोगों ने ऐसा सोचा, चलो अपन एक फाइल बना देते किस लड़के का कौन सा ग्रुप है. तो हमने कॉलेज में 42 फॉर्म कलेक्ट किया और इधर आने के बाद अशोक बाबा का समाधि के पास हमने 18 से लेकर 20 फॉर्म तक सेलेक्ट किया. तो ये जो 60 लोगों का फाइल है, ये हम संजीवनी ब्लड बैंक में सबमिट करने वाले हैं और हमारे कॉलेज में भी हम ये फाइल रखने वाले हैं. जब भी किसी दोस्त का किसी का अगर एक्सीडेंट हुआ, किसी को कोई ब्लड का ज़रूरत हुआ, तो वो फाइल में से उनका ग्रुप सेलेक्ट करके उस आदमी को हम कॉल करने वाले. तो इस हिसाब से हमने ऐसा वॉलेंटरी ब्लड डोनेशन कैंप ऐसा हमने सेलेक्ट करके इधर समाधि के पास भी किया और हमारा संजीवनी कॉलेज में भी हमने कार्यक्रम किया. C24 साठी शैलेश त्रिभुवनसह सायरा सय्यद, राहता.